1 जुलै 2024 रोजीपासून नवीन फौजदारी कायदे ची अंमलबजावणी होते. पूर्वीचं भारतीय दंड संहिता याच्याऐवजी भारतीय न्याय संहिता, पूर्वीच्या फौजदारी प्रक्रिया संहिता याऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व पूर्वीचा भारतीय पुरावा कायद्याऐवजी भारतीय साक्ष अधिनियम यांची अंमलबजावणी आजपासून सुरू होते. याच्यामध्ये काही महत्त्वाचे उदाहरणार्थ 103(2) हे नवीन इंट्रोड्यूस केलेले कलम ते मॉब लिंचिंग संदर्भात आहे. तसेच भारतीय नागरिक न्याय संहिता मध्ये कलम 69 प्रमाणे काही फसवणुकी झाली किंवा काही आमिष दाखवून एखाद्या महिलेला जर लग्नाचा आम्ही त्यांच्यासोबत लैंगिक संभोग केला असेल तर ते देखील नवीन एक कलम इंट्रोड्यूस केलेले आहे. फक्त याचा उद्देश एवढा आहे की बदलत्या परिस्थितीमध्ये लोकांवर कायद्याचा जरब राहावा आणि सामान्य जनतेला न्याय मिळावा यासाठी आपल्या भारत सरकारने नवीन एक कायदे इंट्रोड्यूस केलेले आहेत आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी आजपासून होत आहे. काही कायद्यांमध्ये कमी केले गेलेत आणि काही कायदे वाढवले गेलेत, असं काही आहे का? जे अनावश्यक सेक्शन होते ते कमी आहेत, परंतु जे अत्यावश्यक होते किंवा ज्यांचे याच्यापूर्वी नव्हते, उदाहरणार्थ संघटित गुन्हेगारीचं कलम 111 याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं, जे पूर्वी नव्हतं. त्याच्यामुळे काही संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांना डायरेक्ट थोडा त्याच्यावर वचक जाईल किंवा त्यांना चाप बसेल असा उद्देश आपल्या कायदा निर्मिती करणाऱ्यांचा असल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये जो त्याचं नवीन हे टाकलेलं आहे.